नमस्कार मित्रांनो. तर आज आपण लेजर अकाउंट हा चॅप्टर बघणार आहे. ठीक आहे, 11th स्टँडर्डचा आहे. अकाउंट्समधला चौथा चॅप्टर लेजर अकाउंट्स. तर लेजर अकाउंट्समध्ये काय असतं हे बघू आपण. पहिलं तुम्हाला एक्झाम्पल येतं. ठीक आहे, त्याच्यातून तुम्हाला जर्नल एंट्रीज करावे लागतात आणि त्याचं लेजर अकाउंट करायचं असतं. तर आपण ट्रान्झॅक्शन बघणार आहे. डेट आहे 2018 फेब्रुवारी 1. सोल्ड गुड्स टू राघव. राघवला माल आपण सेल केलेला आहे. तर इथे दोन अकाउंट येतात, सेल्स आणि राघव. ठीक आहे, आता राघवला विकला म्हटल्यावर राघव झाला रिसिव्हर, डेबिट द रिसिव्हर. त्याची एंट्री होते राघव अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. ठीक आहे, अमाऊंट आहे आपली 6,000 येणार. त्याच्यानंतर पुढे रिसिव्ह कॅश फ्रॉम राघव 5,400 अँड अलाउड हिम कॅश डिस्काउंट ₹600. आता इथे एक कॅश अकाउंट एक आहे, राघव अकाउंट एक आहे आणि हे डिस्काउंट दिलेलं आहे, त्याच्यामुळे हे डिस्काउंट अकाउंट एक येणार. याची एंट्री होते, कॅश आली आपल्याकडे, रिसिव्ह झाली म्हणजे कॅश कम्स इन, मग तुमचं येणार कॅश अकाउंट डेबिट. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण डिस्काउंट अलाउड केला आहे, दुसऱ्याला डिस्काउंट दिला आहे, मग तो काय झाला आपला एक्सपेन्सेस झाला, लॉस झाला. एक्सपेन्सेस लॉस कुठे येतात, डेबिटला येतात, म्हणून डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट. आणि राघव पर्सनलच्या अंडर येतो, रिसिव्हर आहे का गिवर येतो, गिवर आहे, मग गिवर असल्यामुळे तो येणार क्रेडिटला. एंट्री होते मग आपली कॅश अकाउंट डेबिट, डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट टू राघव अकाउंट. आता कॅश भेटली आपल्याला 5,400, डिस्काउंट आहे 600, असे टोटल 6,000 रुपीज. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे दिलं आहे इनवाईस गुड्स टू राघव. इनवाईस म्हणजे काय केलेलं आहे आपण, सेल केलेले मटेरियल. काय केलं आहे, सेल. मग सेल्सचं एक अकाउंट येणार आणि राघवचं. राघव रिसिव्हर झाला, राघव अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट 14,000. त्याच्यानंतर पुढे रिसिव्ह फ्रॉम राघव ₹6,000. आता इथं रिसिव्ड झाले, काही दिलेलं नाही. पेड किंवा रिसिव्ड असेल, कुठलंही अकाउंट नसेल तर तिथं कॅश असतं, पेड रिसिव्ड असेल त्यावेळेस. आणि दुसरं अकाउंट आहे राघव. आता कॅश कम्स इन झाली म्हणून कॅश अकाउंट डेबिट टू राघव अकाउंट 6,000. तर ह्या जर्नल एंट्रीज आहेत आपल्याला आता लेजर पोस्टिंग करायचं आहे. ठीक आहे, आता ह्या जर्नल एंट्रीज प्रमाणे लेजर पोस्टिंग करायचं आहे आपल्याला. पहिले डेटचा कॉलम आहे, इकडं डेट टाकू आपण 2018. ठीक आहे, सगळीकडे टाकून घेऊ कारण ते इयर काय चेंज होणार नाही आहे लवकर. 2018 आणि 2018. आता हे अकाउंट्स कसे करायचे, बनवायचे लेजर अकाउंट ते सांगतो. आता याच्यामध्ये जे जर्नल एंट्रीज आहेत त्यातल्या प्रत्येक अकाउंटचं एक लेजर बनवायचं असतं. ठीक आहे, डबल बनवायचं नाही फक्त. हे राघव अकाउंट एक आलं, पुढं आलेलं आहे सेल्स अकाउंट, त्याच्यानंतर पुढं कॅश अकाउंट आलेलं आहे. ठीक आहे, 1 2 3 डिस्काउंट अलाउड अकाउंट, हे झाले 4 अकाउंट. राघवचं इथं बनवलेलं आहे आपण, त्याच्यामुळे ते काय बनणार नाही. राघवचं परत आलं, सेल्सचं आपण इथं बनवलेलं आहे त्याच्यामुळे हे पण परत येणार नाही. हे कॅशचं पण बनवलं आहे आपण आणि राघवचं पण बनवलेलं आहे, त्याच्यामुळं राघवचं एक अकाउंट होणार, सेलचं एक अकाउंट होणार, कॅशचं आणि डिस्काउंट अलाउड आहे. बाकीचे हे जे आहेत ते वरचेच अकाउंट रिपीट झालेले आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर आता आपण काय करणार आहे, एंट्रीज बघणार आहे. ओके, जर्नल एंट्रीज बघणार आहे. त्याच्या अगोदर आपण हे थोडं इथलं रफ करून टाकू जेणेकरून तुम्हाला समजायला मदत होईल. या एंट्र्या तुम्हाला समजले असतील. ठीक आहे, हे रफ करून टाकतो म्हणजे मदत होईल तुम्हाला जरा समजायला. त्याच्यानंतर पुढे आपण आता लेजर पोस्टिंग चालू करू. ठीक आहे, पहिली एंट्री आहे राघव अकाउंट डेबिट, म्हणजे राघव अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचं टू सेल्स अकाउंट. हे राघव अकाउंट आहे आपलं, याच्या डेबिट साईडला येणार टू सेल्स अकाउंट. डेट आहे 1 फेब्रुवारी टू सेल्स अकाउंट. याची अमाऊंट आहे 6,000. ठीक आहे, राघव अकाउंटच्या डेबिटला इफेक्ट झाला कारण हे डेबिटला होतं. आता कुठे येणार इफेक्ट, सेल्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला, कारण हे क्रेडिटला आहे. काय लिहायचं, राघव अकाउंट. या अकाउंटला एंट्री करताना याचं नाव, या अकाउंटला एंट्री करताना याचं नाव, बाय राघव अकाउंट येणार इथं. 6,000. सेम याची पण डेट 1 फेब्रुवारी. त्याच्यानंतर दुसरी एंट्री आपली 3 तारखेची, कॅश अकाउंट डेबिट, डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट टू राघव अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट आहे म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला येणार. इथं कॅश अकाउंट आहे बघा आपलं, कॅशच्या डेबिटला येणार टू राघव अकाउंट, टू
राघव अकाउंट. आता इथं अमाऊंट टाकताना कॅशची किती अमाऊंट आहे 5400, ती इकडे टाकायची असते 5400. आता कॅशच्या डेबिटला तर इफेक्ट झाला. पुढं डिस्काउंट अलाउड अकाउंटच्या डेबिट साईडला काय येणार टू राघव अकाउंट. आता डिस्काउंट अलाउड आपण इथं खाली अकाउंट केलेलं आहे बघा, इथं 2018 3rd फेब्रुवारी, इथं पण सेम 3rd फेब्रुवारी. डिस्काउंट अलाउड अकाउंटच्या डेबिट साईडला येणार, इथं डेबिट साईडला डेबिट आहे याला बरोबर टू राघव अकाउंट. इथं मग लिहायचं टू राघव अकाउंट, डेबिटला टू राघवज अकाउंट. आता डिस्काउंट अलाउडची अमाऊंट दिली आहे बघा, इथं किती आहे 600 आहे, इथे येणार तुमचे 600. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं ह्या दोन अकाउंटला इफेक्ट झाला, पुढं तिसरा इफेक्ट येणार राघव अकाउंट. आता हे क्रेडिटला आहे, मग राघव अकाउंटच्या क्रेडिट साईडला येणार, इथं वरती स्टार्टिंगलाच आपलं राघव अकाउंट आहे. आता याच्या क्रेडिट साईडला कॅश आणि डिस्काउंट, बाय कॅश अकाउंट आणि बाय डिस्काउंट अकाउंट. ठीक आहे. कॅशची अमाऊंट आहे 5400 आणि डिस्काउंटचे अकाउंट आहे 600, 400 आणि हे 600. ठीक आहे. याची डेट होती 3rd फेब्रुवारी. ठीक आहे. झालं आपलं दुसऱ्या जर्नल एंट्रीचं पोस्टिंग. पुढं तिसरी एंट्री आहे राघव अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. राघव अकाउंट डेबिट म्हणजे राघव अकाउंटचे डेबिटला येणार टू सेल्स अकाउंट, टू सेल्स अकाउंट. किती अमाऊंट याची 14000 आहे. इथं डेट येणार 17 फेब्रुवारी, ट्रान्झॅक्शनची डेट आहे 17 फेब्रुवारी. आता एक इफेक्ट तर दिला आपण राघव अकाउंटच्या डेबिट साईडला, दुसरा इफेक्ट येणार सेलच्या क्रेडिटला बाय राघव अकाउंट, बाय राघव अकाउंट 14000. ठीक आहे. डेट 17 फेब्रुवारी. ओके. त्याच्यानंतर लास्ट ट्रान्झॅक्शन आहे आपला 20 तारखेचा आहे, कॅश अकाउंट डेबिट टू राघव. मग कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला येणार, कॅश अकाउंटच्या डेबिटला येणार टू राघव अकाउंट. किती अमाऊंट याची 6000 आहे. डेट आहे 20th फेब्रुवारी. ओके. कॅश अकाउंटच्या डेबिटला इफेक्ट दिला, त्याच्यानंतर राघव अकाउंटच्या क्रेडिट साईडला येणार बाय कॅश अकाउंट, इथे येणार बाय कॅश अकाउंट 6000 रुपीज 20th फेब्रुवारी. ओके. हे झालं आपलं पोस्टिंग. आता आपल्याला टॅली करायचं आहे. टॅली करताना टोटल करायचे असते अगोदर, टोटल करू आपण. ठीक आहे. टोटल किती झाले 14 आणि 6 20,000. इकडची टोटल किती आहे 6 + 5 11 12,000. इकडची टोटल आली 12,000. आता इकडची 20,000 मोठी आहे, ती दोन्ही साईडला लिहायची असते. त्याच्यातून इकडची ही जी टोटल आहे ती आली 12,000, ती मायनस करायची 20,000 मधून. 20,000 मायनस 12,000 8,000 बॅलन्स राहिले. मग इथं लिहायचं महिन्याच्या शेवटच्या डेटला 20th फेब्रुवारीला बाय बॅलन्स कॅरेट डाऊन, बाय बॅलन्स कॅरेट डाऊन. किती बॅलन्स राहिला आहे 8,000. ठीक आहे. तर ही महत्त्वाची अमाऊंट आहे, कॅरेट डाऊन अमाऊंट असते जी इकडची टोटल करून त्याच्यातून इकडची कमीवाली टोटल मायनस करायची, बॅलन्स कॅरेट डाऊन. त्याच्यानंतर पुढच्या महिन्याच्या 1 तारखेला ब्रॉट डाऊन करायचं. तर फेब्रुवारीनंतर महिना येतो मार्च, मग इथे येणार 1 मार्च. ते तिकडं कॅरेट डाऊन झालेलं इकडे ब्रॉट डाऊन करायचं टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 8,000 रुपीज. ओके. हे झालं पहिलं अकाउंट टॅली आपलं. पुढं दुसरं अकाउंट आहे सेल्स, सेम याचं पण असंच टॅली करायचं. इकडची टोटल आहे 20,000. आता इकडं काही दिलेलं नाही, म्हणजे 20,000च मोठी टोटल आहे, मायनस करायला काही नाही, म्हणजे काय आहे 0 असतो. ठीक आहे. आता 20,000 मधून 0 मायनस करायचा, इथे येणार शेवटच्या तारखेला कॅरेट डाऊन करायचा असतो बॅलन्स टू बॅलन्स कॅरेट डाऊन. आता पूर्ण 28,000 येणार इथं,
कारण मायनस करायला काही नाही. हे महिन्याच्या शेवटी कॅरी डाऊन करायचं आणि पुढच्या महिन्याच्या 1 तारखेला ब्रॉड डाऊन करायचं. पुढचा महिना आहे मार्च, 1 तारीख इथे येणार बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन पूर्ण 20,000. कॅरी डाऊन करताना ह्या 2 लाईनच्या वरती कॅरी डाऊन करायचं असतं आणि ब्रॉड डाऊन करताना ह्या 2 लाईनच्या खाली ब्रॉड डाऊन करायचं असतं. ठीक आहे. तर हे झालं आपलं दुसरं अकाउंट टॅली. त्याच्यानंतर पुढं तिसरं अकाउंट आहे आपलं कॅश अकाउंट. कॅश अकाउंटचे पण टोटल करू आपण. कॅश अकाउंटची टोटल आहे 11,400. ठीक आहे. आता इकडं प्लेस करायला काहीच नाही आहे, 0 आहे. ही टोटल मोठी आहे, दोन्हीकडे लिहिली. डायरेक्ट कॅरी डाऊन करायचं महिन्याच्या शेवटच्या तारखेला 28 फेब्रुवारी. इकडे येणार बाय बॅलन्स कॅरी डाऊन. ठीक आहे, 11,400. आता हे कॅरी डाऊन पुढच्या महिन्याच्या 1 तारखेला ब्रॉड डाऊन करायचं 1 मार्च. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 11,400 रुपीज. ठीक आहे. त्याच्यानंतर शेवटचं अकाउंट आहे आपलं डिस्काउंट अलाउड अकाउंट. ठीक आहे. आता याला टॅली करू आपण. इकडे तर काय फक्त 600 आहे, इकडे तर काहीच नाही आहे. हे मोठी टोटल आहे 600, दोन्हीकडे लिहायची. महिन्याच्या शेवटच्या तारखेला कॅरी डाऊन करायचं 28 फेब्रुवारी. बाय बॅलन्स कॅरी डाऊन. बाय बॅलन्स कॅरी डाऊन. इकडे काय नाही म्हणजे 0 आहे. 600 मायनस 0 600. हे ब्रॉड डाऊन इकडे 1 तारखेला कॅरी डाऊन इकडं ब्रॉड डाऊन करायचं 1 मार्च. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 600 रुपीज. ओके. आय होप तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला असेल. इझी पद्धतीने छोटासा प्रॉब्लेम तुम्हाला सांगितलेला आहे. ठीक आहे. धन्यवाद.